आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा करत आज उमेदवारी अर्ज दाखल केलेत। यावेळी मनसेचे कार्यकर्ते, समर्थक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार पुढील प्रमाणे असून करिश्मा आकाश थोरवे पोयंजे पंचायत समिती, मनीषा राहुल पाटील वहाळ पंचायत समिती, नरेंद्र रामकृष्ण मोकल केलावणे जिल्हा परिषद, अमित भगत पळसपे पंचायत समिती, सुजित सोनावणे अदई पंचायत समिती आणि धनश्री सुनील कोळी गव्हाण जिल्हा परिषद। उमेदवारी अर्ज दाखल करताना मनसे पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांच्या उपस्थितीत शेकडो समर्थकांनी शक्ती प्रदर्शन केले। यावेळी बोलताना रामदास पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे। ते म्हणाले, त्यांची देशात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, जिल्हा आणि तालुक्यांमध्येही सत्ता आहे, तरी सुद्धा आजपर्यंत त्यांनी कोणताही ठोस विकास केला नाहीये। आता मात्र विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवतायत, हे हास्यास्पद आहे। ग्रामीण भागातील जनतेची ही सरळ सरळ फसवणूक आहे। पुढे बोलताना त्यांनी जनतेला आवाहन केले आहे की या वेळेला जनतेने सावध भूमिका घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना निवडून दिले पाहिजे। मनसे सामान्य जनतेचा खरा आवाज आहे। दरम्यान युतीच्या संदर्भात प्रश्न विचारला असता रामदास पाटील म्हणाले, सध्या तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोणत्याही राजकीय पक्षाकडून युतीसाठी आमंत्रण आलेले नाहीये। भविष्यात असे कोणतेही आमंत्रण आल्यास त्यावर पक्ष पातळीवर नक्कीच विचार करण्यात येईल। या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमामुळे पनवेल तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत मनसे आक्रमक भूमिकेत दिसणार असल्याचे आता स्पष्ट झाले। पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका आलेल्या आहेत। मनसेची काय भूमिका असेल आणि कशा प्रकारचं मताधिक्याने मनसे आघाडीवर आहे? सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरे साहेबांचा आदेश आलेला आहे की सदर ज्या आघाडी वगैरे युत्या चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये सदर तरी मनसेचा सहभाग कुठेही नाही आहे। कारण जे काय गठबंधन बोलणी वगैरे करायची असतं त्या संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही आहे। जर फॉर्म भरल्यानंतर कुठली चर्चा झाली तर त्या तसं विषय जर ठरलं काही तर आपल्याला आम्ही कळवू। परंतु आत्ता आम्ही केलवणे जिल्हा परिषद, वाल पंचायत समिती आणि गव्हाण जिल्हा परिषद, आदई पंचायत समिती, पोंजे पंचायत समिती, आपले शिवकर पंचायत समिती असे जवळ 6 ते 7 उमेदवार आम्ही या ठिकाणी उभे केलेले आहेत। आणि तुम्हाला माहीत आहे की आता मतदारांना पैशाने विकत घेतलं जातो, पण मनसे असं करत नाही। मनसे ही कामं करून आणि स्वयंभू मतदारांना भेटून त्यांचं समस्या सॉल्व करून मतदान घेतो। कारण पैशाने विकत घेणारं मत हे विकलं जातं, ते विकासासाठी कामा येत नाही। सदरचं जे निवडणूक आयोग वगैरे यांचा जो कारभार चाललेला आहे हा थोडासा दडपशाही आहे। कारण कुठेही दिसत नाही। आता आमचे सर्व पदाधिकारी किंवा उमेदवार होते फॉर्म भरताना इथे हे करा तिथे हे करा। जर आपण वकिलामार्फत कुठलाही फॉर्म भरला जातो तर तो योग्यच असतो, तरी देखील त्याला पुन्हा नोटरी करा, तिकडे येणं हे भरा, ते असं भरपूर उमेदवारांना कुठेतरी दुखापत झालेली आणि कसं तरी टाईम पुढे ढकलण्याचं काम केलेलं आहे। इथे आम्ही यांचा निषेध करतो। महाविकास आघाडीसोबत वाटाघाटी झाल्यात का किंवा कशा प्रकारचं महाविकास आघाडीच्या वाटाघाटी अनुसार फॉर्म मागे घेण्याच्या तारखेपर्यंत काय निर्णायक माहिती समोर येईल? आमचे सदरचे जे सर्व उमेदवार आहेत ते ठामपणे आणि हे सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचे शिल्लेदार आहेत। हे अखेर म्हणजे विन होण्यापर्यंत हे लढत राहणार आणि जिंकून येण्याची क्षमता आहे। कारण आत्ताचा जो मतदार आहे हा मला नाही वाटत पैशाला भुलेल, कारण हा पैसा जो आहे हा भ्रष्टाचाराचा पैसा आहे का कोणी कमवलेला नाही आहे। आणि कुठल्याही उमेदवाराला जर मत तुम्ही द्याल ज्यांनी भ्रष्ट केलं, तुमच्या विभागामध्ये कामं केल्यात तर ते कामामध्ये भ्रष्टाचार केला आणि त्याचा पैसा तुम्हाला वाटत आहे। मतदारांना काय संदेश द्याल? मतदारांना कुठल्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवण्यासाठी आपण आश्वासित कराल? आता ग्रामीण भागातील जर भागामधील जर विकास बघाल, जिल्हा परिषदचा असेल, रस्त्यांचा असेल किंवा आणखी गेली 15 वर्षापासून ग्रामीण भागातील गावामधले जे रस्ते असतात ग्रामपंचायतीत रस्तेच झाले नव्हते।
आता फक्त निवडणुका अंगावर आल्या, तोंडावर आल्या आणि रस्ते बनवायला कुठंतरी डागडुगी, गटर, पाईपलाईन वगैरे अशी कामं त्याही चालू केलं. 15 वर्षातून चालू केलं. आत्तापर्यंत तुम्ही नागरिकांना फक्त धोकाच दिला आहे. आणि तुम्ही आता दिबा पाटील साहेबांचा नामकरांचा बघाल तर तिकडं देखील धोका दिला आहे. तर असं आश्वासन देऊन ही जनता कशी काय बोलते मतदारांना, हा मोठा प्रश्न पडला आहे. AKB मराठीसाठी पनवेल.